येता विजूचा फोन आलाय. हॅलो भाई ऐक ना, हा बोल ना विजू. जरा शाळा चालतो, 3,000ची गरज होती, ॲडमिशन करायचं होतं. टाकतो का तेवढे? बरं थांब, फोन पेला चेक करून सांग तुला. हां टाकले बघ तुला. बरं ठीक आहे. हां आले भाई, हां धन्यवाद. बरं ऐका ना दादा, ह्याचे 2-4 दिवसानं पैसे दिले जमतील का? सध्या माझ्याकडे पैसे नाही तो. नाही रे बाबा, उधार फिदार काय नाही, पैसे नगदी लागत. उधार इकीत नाही मी कुणालाच, उधार इकीत नाही, पैसे नगदी लागतात मला. मायला काय करू आता, दुकानदार पण उधार द्यायना. सोमलाच फोन करतो, पैसे टाकेन. हां बोल ना विजू. ऐक ना, किराणा दुकानात आलतो, जर पैसे कमी पडले होते, थोडे आहेत का? टाक ना. दुकानात पैसे कमी पडलेत का? बरं टाकतो लगेच. हां बघ आले का? बरं ठीक आहे. काय रे सोम, तू त्याला एका कॉलवर पैसे पाठवतोस, जेव्हा आपल्या वेळेत ना तेव्हा आपल्या कामाला कोणीच पडत नाही. जाऊ दे रे भैया, आपलाच मित्र आहे, पडन ना कधी का आम्हाला. काय हॅलो. हां बोल ना विजू. हां भाई ऐक ना, जरा हॉस्पिटलला आलतो, थोडे पैसे पाठवतो का रे? हॉस्पिटलला पैसे लागतात का? बरं नको काळजी करू, टाकून देतो मी लगेच. 2-4 दिवसात देऊन टाकतो हां तुझ्या समजे पैसे. हां टाकले बघ. बरं ठीक आहे. हो. मायला ते कोण आहे रे? तू दरवेळेस खोटं बोलून त्याच्याकडून पैसे मागून घेतोस आणि ते पण लगेच टाकते तुला. हाय एक मित्र, जाऊ दे सोड. ऐक ना दादा, बोल ना गोटू, काय म्हणतो? शाळेत फी सांगितली सर बसून द्यायना. हाय गोट्या, तू आता शाळेत जा, सरला मन 2-3 दिवसात भरून घेतो, कारण मी माझे पैसे मित्राला उसने दिलेले, त्याच्याकडून आले की लगेच फीस भरून घेऊ आपण. चल दादा, मी जातो आता शाळेत. बरं जा. आयला गोट्याची तर फीस भरायची आणि माझ्याजवळ पैसे पण नाहीत, काय करू? हां विजयकडे पैसे आहेत, विजयला फोन लावतो. अरे फोन का नव्हता? थांब परत लावतो. अरे कोण आहे ते? कारच ते सारखं फोन लावायला. होय रे विजय, तेच पोरगेन ते. तू त्याला फोन करून पैसे मागत होतास तर हो रे भैया. तुझ्याकडे पैसे आले, तू त्याचा फोन पण उचल नाही. सार फोन उचल, त्याला अर्जंट काम असेल काही. जाऊ दे, बघू नंतर. आले फोन का नसेल उचलत? मग सोम, अरे काय सांगू भाया तुला, तू जे म्हणलं होतंस ते सगळं खरं झालं बघ. काय रे, काय झालं? अरे काय सांगू भाया तुला, त्या युजूला लय विश्वासाने पैसे दिले रे, आणि अडचण पण मदत केली, पण ज्यावेळेस माझ्यावर खरी अडचण आली त्याने माझा साधा फोन पण नाही उचलला बघ. हे बघ सोम, हे जर पैसे तुझी अडचण आहे ना, तुला राहू दे. इथून पुढे पैसे देताना 100 वेळेस विचार कर आणि माणसं ओळखायला शिक. भावा, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही बघ. मी माझ्या जवळच्याला विश्वासाने पैसे दिले, पण त्यांनी कधीच माझे पैसे वापस नाही केले, पण तू माझ्या एवढा लांबचा असून तू माझी अडचणीच्या काळात मदत केलीस. मी कधी तुझे उपकार विसरणार नाही आणि माणसं ओळखायला शिकल बघ. इथून पुढे पैसे देताना 100 वेळा विचार कर. येतो मग मी, काय अडचण असेल तर कॉल कर मला. हो.